अशोक खरात संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे। नाशिकचा भोंदू अशोक खरातचे रोज नवनवीन कारनामे समोर येत आहेत। अशोक खरातनं सोलापुरातही जमीन खरेदी केल्याचं समोर आलेलं आहे। शेतकऱ्याकडून कवडी मोल भावात खरातनं जमीन खरेदी केल्याची माहिती आहे। पाहुयात नेमकं प्रकरण काय आहे। खरातकडून सोलापुरात शेतकऱ्यांची फसवणूक। कवडीमोल भावात शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी। सोलापुरात खरातची 11 एकरपेक्षा जास्त जमीन। अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आलाय। खरातनं उत्तर सोलापूर तालुक्यात शक्तीपीठ महामार्गावर कवडीमोल भावात शेतजमीन खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे। अशोक खरात आणि ललित पोफळेनं एकाच ठिकाणी जमीन खरेदी केली आहे। या जमिनीची किंमत जवळपास 2,40,00,000 रुपये एवढी आहे। खरात आणि पोफळेने मिळून 19 एकर जमीन खरेदी केल्याची ही माहिती समोर आली आहे। फक्त सोलापुरातच नव्हे तर राज्यभर अनेक ठिकाणी खरातनं जमिनी खरेदी केल्या आहेत। सोलापुरात 2,40,91,000ची बागायती जमीन, पाथर्डीत 30 एकरपेक्षा जास्त जमीन, पनवेल शिरढोण भागातही नातेवाईकांच्या नावावर जमिनी, मिरगाव सिन्नरमध्ये 33 एकर जमीन, पाथर्डी गवळाणेमध्ये 10 एकर जमीन, शिर्डी आणि काकडी इथे 4.5 एकर आणि 5.5 एकर जमीन, नाशिकमध्ये फ्लॅट्स, ओझरमध्ये आणखी जमीन। सोलापुरातील कळमण गावातील राजाराम बनसोडे या शेतकऱ्याची 11 एकर जमीन कोल्हाळ नावाच्या एका व्यक्तीनं 50 लाखात खरेदी केली होती। दरम्यान 2 वर्षानंतर हीच जमीन कोल्हाळ नावाच्या व्यक्तीनं 2.25 कोटींना अशोक खरातला विकल्याचं बनसोडे यांनी सांगितलं। अशोक खरात यांनी जमीन ती खरेदी केली वाटते 2.25 कोटी रुपयाला। मला फक्त 50 लाख रुपये दिले आणि माझी तर बोली होती की बाबा मी जमीन माघारी घेणार आहे आणि मला त्यांनी देतो म्हणली होती जमीन माघारी। असा व्यवहार झालेला बघा आणि माझी दांडगी फसवणूक झाली। काय मागणी असणार आता मला काय बाकीचं नको, माझी जमीन परत मला मिळाली तर बाद झाली। खरातनं अशाच पद्धतीनं इतर शेतकऱ्यांची जमीन देखील कवडीमोल भावात खरेदी केल्याचं कळमण गावातील रहिवाशांनी सांगितलं। त्यामुळे खरातवर कठोर कारवाईची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। आतापर्यंत त्यांनी 11 एकर जागेचा उतारा हाती लागला होता, पण आमचा अंदाज आहे की जवळजवळ 50 एकरच्या पुढे त्यांनी या कळमण मधली जमीन घेतली असावी। आमच्याकडून म्हणजे आमच्या गावाच्या बाजूनं शक्तीपीठ मार्ग जाणार होता आणि त्याच्यासाठी मुमांगे रक्कम म्हणजे 20 लाख, 25 लाख, 30 लाखापर्यंतच्या एकरीवर जमीन घेतली जाईल। पण ही जमीन घेणार कोण आहे हे आम्हाला माहित नाही, परंतु शेतकऱ्यांची एक मोठी फसवणूक बी झालेली आहे। महामार्गासाठी जमीन संपादित होताना अधिकचा मोबदला मिळावा याच हेतूनं खरातनं जमीन खरेदी केल्याची चर्चा आहे। त्यामुळे राज्यात अजून इतर ठिकाणी खरातनं अशाच पद्धतीनं जमिनी खरेदी केल्या आहेत का असाही प्रश्न आता उपस्थित होतोय। अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।